सांगलीतील सुप्रसिद्ध असणारे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रियाज जमादार यांचे चिरंजीव राहुल अमीन जमादार यांनी सुरू केलेल्या जके ट्रेंड्स या रेडीमेड दुकानाचा प्रारंभ करण्यात आला। याचं उद्घाटन विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। मिरजेतील मार्केट परिसरातील फायर फायटर जवळच्या हिंदमाता चौकात नवीन फर्मची सुरू झाली। यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सफियान पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार इद्रिस नायकवडी यांनी मिरजेत जेके ट्रेंड्स या शॉपमधून चांगल्या दर्जाचे कपडे मिळतील असं सांगत जमादार बंधूंना नव्या व्यवसायात यश मिळेल असं सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर तसेच हाफिज सद्दाम सय्यद, सुफियान पठाण यांनी शुभेच्छा देताना मिरजेतील ग्राहकांना आता बाहेर गावी कपडे खरेदी करायला जावं लागणार नाही, नवीन व्यवसायात जमात कुटुंबियांना यश लाभेल अशा सदिच्छा दिल्या। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांचं स्वागत ॲडव्होकेट रियाज जमादार, ॲडव्होकेट तौहीद रियाज जमादार यांनी केलं। यावेळी ॲडव्होकेट सनी जमादार, सलमान शेख उपस्थित होते। दरम्यान रमजान ईदच्या निमित्ताने तयार कपड्यांचं उत्तम दालन सुरू झाल्याने ग्राहकांची चांगली सोय झाली आहे। आमच्या ग्राहकांसाठी खास रमजान ईदसाठी ऑफर, कुठल्याही खरेदीवर 30 ते 40% डिस्काउंट असणार आहे। 1,500 ते 3,000च्या खरेदीवर हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे। तरी आमच्या असंख्य ग्राहकांनी एकदा जेके ट्रेंड्स शॉपला अवश्य भेट द्या असं आवाहन जमादार यांनी यावेळी केलं। शमनामिरा दर्गाच्या या परिसरामध्ये मिरज नागरी शहरामध्ये नव्याने जेके ट्रेंड्स रेडीमेड कपड्याचं दालन सुरू करण्यात आलेलं आहे। मार्केट यार्ड, लक्ष्मी मार्केट यार्डच्या समोर फायर ब्रिगेडच्या पूर्वेस लोणी रोड, हिंदमाता चौक या ठिकाणी हे दालन सुरू करण्यात आलेलं आहे। यामध्ये 999 रुपयाला 3 शर्ट, 999 रुपयाला 3 पॅन्टची सुविधा देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे बाकीच्या शर्ट, पॅन्ट, टी शर्ट, जॉकेट, कुर्ते आणि हुजेरी याच्यामध्ये देखील 30 ते 40% सूट देण्यात आलेली आहे। आणि विशेष म्हणजे 1,500 आणि 3,000च्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे। खास रमजान ईदसाठी अत्यंत माफक दरामध्ये दर्जेदार कपड्याची ग्राहकांना सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून हे दालन सुरू करण्यात आलेलं आहे। तरी आपल्या सर्वांना जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।